नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय। अंकगणिताच्या सिरीजमध्ये आजचा हा दुसरा टॉपिक आहे, तो म्हणजे एलसीएम आणि एचसीएफ म्हणजे लसावी आणि मसावी। बघा, अगदी बेसिक टॉपिक आहे, पण याचा याचा उपयोग हा बरेच जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्याचे जे समीकरण तयार केल्यानंतर सॉल्व्ह करायचे असतात, मुख्यतः जे अपूर्णांक आहे ना, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सॉल्व्ह करायसाठी असू द्या, किंवा हा असा कॉन्सेप्ट आहे की याच्या बेसिसवर कॉन्सेप्च्युअल प्रश्न पण बरेच विचारले जातात। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं कन्फ्युजन होतं की नेमकं मग अशा प्रश्नांमध्ये लसावी काढायची की नेमकं मसावी काढायचे। काढायचं तेवढंच असतं, पण प्रश्नामध्ये कळतच नाही की नेमकं लसावी काढायची किंवा मसावी काढायचं। आज आपण तो पण पर्याय बघून घेऊ की नेमकं कसं लक्षात ठेवायचं, लसावी काढायची की मसावी काढायचं। त्यासोबतच लसावी आणि मसावी याचा शॉर्टकट्स, यासोबत फक्त शॉर्टकट्स तर घेणार नाही आहोत, पण त्यासोबतच मुख्य म्हणजे काय तर कॉन्सेप्ट्स आणि त्यानंतर मग त्यांची प्रत्येकांची शॉर्टकट्स ते आज आपण कव्हर करणार। तर बघा, पहिला जो आहे तो आहे लसावी घेऊ आणि त्यानंतर मग सोबतच मसावी आपण कव्हर करू। लसावी म्हणजेच काय, लसावीचा जर फुल फॉर्म जर बघितला तर याचा आहे काय तर लघुत्तम। बघा, फुल फॉर्म लक्षात ठेवा, तर हे कॉन्सेप्ट समजायला फार सोपी आहे। लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य। ठीक आहे, लघुत्तम म्हणजे काय तर लहानात लहान, सामायिक म्हणजे काय तर कॉमन, आणि विभाज्य म्हणजेच काय तर त्याला आपण मल्टिपल म्हणतो, म्हणजे पटीतली संख्या। तर बेसिकली एलसीएम म्हणजे बेसिकली आपल्याला काय काढायचे तर विभाज्य म्हणजेच काय तर पटीतली संख्या काढायची। एक एक्झाम्पल घेऊ आणि त्यानुसार समजून घेऊ, आपल्याला मग एक्झॅक्टली कॉन्सेप्ट समजायला फार सोपं जाईल। बघा, एक्झाम्पल घेतलंय 3 आणि 4, आपल्याला घ्यायचं काय तर विभाज्य म्हणजेच पटीतल्या संख्या घ्यायच्या। तर 3 आणि 4च्या पटीतल्या संख्या घ्या। 3च्या पटीतली संख्या 6 आहे, 9 आहे, 12 आहे, 15 आहे, 18 आहे, ह्या सगळ्या काय तर 3च्या पटीतल्या संख्या आहेत। त्याच पद्धतीने 4च्या पटीतली संख्या कोणत्या तर 4, 8, 12, 16, 20, 24, 28 ह्या सगळ्या झाल्या काय तर याच्या 4च्या पटीतली संख्या। ठीक आहे, आता ह्या पटीतली संख्या झाल्या। नेक्स्ट आहे काय तर सामायिक, म्हणजे कॉमन असायला पाहिजे। कॉमन बघा आता कोणकोणत्या आहेत, सगळ्या पटीतल्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये कॉमन। इकडे जर बघितलं तर 12 आणि 12 हे दोन संख्या कॉमन आहेत। त्याच पद्धतीने 3च्या पाड्यामध्ये जर पुढे बघितलं आपण तर 21 आणि 24 आपल्याला लिहिता येईल, म्हणजे 24 परत इथं कॉमन येणार। परत पुढे जर लिहिलं तर दोन्ही पाड्यांमध्ये 36 आणि 36 ह्या अशा दोन्ही संख्या दोन्ही ठिकाणी काय तर दोघांच्या पण पाड्यामध्ये कॉमन आहे। आता सामायिक पण मिळालं, कॉमन पण मिळालं, आणि अशा भरपूर संख्या मिळतील आपल्याला कॉमन, पण त्या सगळ्या कॉमन कन्सिडर करायच्या नाहीये, त्या सगळ्यात लहानात लहानच कन्सिडर करायचे, लघुत्तम कन्सिडर करायचे, लिस्ट कन्सिडर करायचे। आणि अशा वेळेस जे 12 आहे ना, ती सगळ्यात लहानात लहान सामायिक विभाज्य आहे, आणि म्हणून 3 आणि 4चा लक्षात ठेवा की लसावी काय येणार तर तो 12 येणार आहे। आय होप इथं कॉन्सेप्ट क्लिअर असणार आहे। आणि एकदा काय तुम्ही लसावी काढलं तर नंतरची सामायिक संख्या कोणती तर या 12च्या पटीतली, म्हणजे 24 आहे, 36 आहे, 48 आहे, 60 आहे, 72 आहे, ह्या सगळ्या संख्या काय तर कॉमन आहेत। ठीक आहे, तर हा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा सोबतच। आय होप की लसावी म्हणजे नेमकं काय असणार हे समजलं असणार आहे। यासोबत अजून पुढे जाऊन नेमकी आपण मेथड कशी आपल्याला काढता येईल, कारण होतंय काय की जर इथं 3 आणि 4 आहे, ठीक आहे, यांचा पाडा तर आपल्याला माहित आहे, पण जर मोठ्या जर संख्या असेल, 2 अंकी 3 अंकी जर संख्या असेल, तर मग अशा वेळेस त्यांचे पाडे तर येणार नाही, तर ते कसं काढायचंय ते पण बघू आपण। बघा, इथे एक्झाम्पल काय दिलंय, आपण एक एक्झाम्पल घेऊ। 12 आणि 45 हा एक्झाम्पल घेऊ आधी। बघा, 12 आणि 45 याचा एक फॉर्म्युला दिलाय की सामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार। आता 12चे जर अवयव जर काढले तर ते किती येणार, 2 गुणाकारामध्ये 6, त्यानंतर परत 6चे अवयव पडणार, ते म्हणजे 2 गुणाकारामध्ये 3, हे झाले काय तर 2 गुणाकारामध्ये 3, हे झाले 12चे अवयव। 45चे अवयव कोणते आहेत तर 3 ने सगळ्यात आधी भाग देतोय तर 15 येणार, परत 3 ने दिला तर 3 आणि 5, हे झालेच अवयव। आता मूळ संख्या मिळाल्या, आता परत भाग जाणार तर नाही आहेत। मग आता या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवलं आपण तर लसावी काय आहे तर एलसीएम इज इक्वल टू सामायिक अवयव कोणते आहेत, इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, तर तो सामायिक अवयव लिहिला मी, हा लिहून झाला। त्यानंतर परत कोणता सामायिक आहे का, परत सामायिक नाही, तर मग आता लिहायचे काय तर सगळे असामायिक अवयव। जसं इथं 2 आहे आणि 2 वेळा 2 आलंय, इथं परत 3 आणि 5 आहे, 3 आणि 5। मग आता या सगळ्यांचा गुणाकार करा। बघा, 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 गुणाकारामध्ये 3 म्हणजे किती होणार तर 180। याचाच अर्थ काय, 12 आणि 45 याचा लसावी किती आलाय तर तो 180 आलेला आहे। ठीक आहे, आय होप की हा एक फॉर्म्युला क्लिअर झाला असेल। ठीक आहे, आता अवयव तर आपल्या सर्वांनाच काढता येतात, परत याची सुद्धा आपण शॉर्टकट पद्धत घेणार आहोत की नेमके दोन्ही संख्यांचे अवयव कसे सोबत काढायचे, म्हणजे आपला बराचसा वेळ हा सेव्ह करता येईल, बराच वेळ हा आपल्याला वाचवता येईल। ठीक आहे, पण इथं कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा, लसावी म्हणजे काय तर तो आहे काय तर सामायिक अवयव आहेत, आणि सामायिक विभाज्य आहेत, आणि तो पण काय तर लहानात लहान असायला पाहिजे। जर लसावी जर लक्षात आलं असेल
तर मसावीचा पण कॉन्सेप्ट सोबतच समजून घेऊ, म्हणजे दोघांमधला फरक लक्षात ठेवायला सोपं जातं. बघा मसावी म्हणजेच काय, तर मसावीचा फुल फॉर्म आहे काय, तर महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभाजक याचा अर्थ काय, तर बघा आता इथे आपल्याला काय काढायचं, ज्यावेळेस 18 आणि 24 दिलंय तर अशा वेळेस आपल्याला मसावी काढायचे, म्हणजे आपल्याला बेसिकली काय काढायचं, तर विभाजक काढायचं आहे. मग असा विभाजक काढायचा आहे की जो सामायिक असायला पाहिजे, म्हणजे जो कॉमन असायला पाहिजे, आणि कॉमन जरी असेल तरी पण असे 2, 3, 4 असे किती पण अवयव असू शकतात, किती पण विभाजक असू शकतात जे कॉमन आहेत, पण त्यापैकी सगळ्यात मोठ्यात मोठा अवयव घ्यायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल 18 आहे आणि 24 आहे. 18 आणि 24 चे बघा कोणकोणते अवयव आहेत. जर इथं जर याचे जर काढले तर आपण किती येणार, तर 2 गुणाकारामध्ये 9 आणि परत 9 चे 3 गुणाकारामध्ये 3, हे झाले 18 चे अवयव. 24 चे काय आहेत, तर 2 गुणाकारामध्ये 12, परत 12 चे जर काढले तर 2 गुणाकारामध्ये 6, परत 6 चं जर काढलं तर 2 गुणाकारामध्ये 3. ठीक आहे, हे मिळालेत. आता मग आता सामायिक अवयव लिहायचे आहेत ना, तर कोणता लिहिता येईल आपल्याला, तर बघा इथं सामायिक अवयव फक्त कन्सिडर करायचे. इथं 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे, तर हा 2 कन्सिडर केला मी. त्यानंतर इथं 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, तर हा सुद्धा एक 3 कन्सिडर केला. ठीक आहे, आता झाले काय, तर सगळे सामायिक अवयव झालेत लिहून. आता राहिले काय, फक्त या दोघांचा गुणाकार करायचे. हा जो गुणाकार जो काही येणार ना, तोच काय होणार, तर या 18 आणि 24 यांचा होणार काय, तर तो मसावी असणार आहे. बघा आपण काय केले, विभाजक आहेत ना, म्हणजेच काय, तर अवयव फॅक्टर्स, त्यानंतर त्यापैकी सामायिक. सामायिक म्हणजेच काय, तर आता 2 आणि 3 आपल्याला भेटले की हे कॉमन आहेत, पण आता त्या दोघांचा जरी काढला तरी पण काय, तर एक आपल्याला अवयव दोघांचा मिळून एक कॉमन अवयव मिळतो, त्यामुळे त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. बघा परत थोडंसं जर तुम्ही विचार केलं, कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर होतील, 18 आणि 24 चा 6 हा काय झाला, तर मसावी झाला. 6 पेक्षा थोडंसं विचार करून बघा की 6 पेक्षा कोणती मोठी संख्या अशी आहे ज्या संख्येने 18 आणि 24 या दोन्ही संख्येला भाग जातो, तुम्हाला कोणतीही मिळणार नाही. 6 एक अशी मोठी संख्या आहे जी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या आहे, जी ज्याने 18 आणि 24 या दोन्ही संख्येला भाग जातो. 6 पेक्षा मोठी दुसरी कोणतीही नाही. 9 ने जर भाग दिला तर 18 ला जाईल, पण 24 ला जाणार नाही. त्यानंतर 24 ला परत 12 दिलं तर 18 ला जाणार नाही. त्यामुळे 6 काय, तर ही सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या आहे, आणि तोच कॉन्सेप्ट म्हणजेच काय, तर मसावी आहे. ठीक आहे, आता बघा दोघांना जर कम्पेअर केला आपण या फॉर्म्युल्यामध्ये एलसीएमचा म्हणजे लसावीचा फॉर्म्युला तर घेतला होता, सामायिक अवयवांचा गुणाकार, गुणाकारामध्ये असामायिक अवयवाचा गुणाकार. जर फक्त सामायिक अवयवाचा जर गुणाकार जर केला तर तोच काय होतो, तर तो मसावी होतो. जो आपण इथं केले की सामायिक अवयव काय आले होते, तर 2 गुणाकारामध्ये 3, 2 आणि 3 हे फक्त सामायिक होते, आणि म्हणून त्या दोघांचा गुणाकार करा तर मसावी येणार. तोच फॉर्म्युला इथं दिलेला आहे मसावीचा, की सामायिक अवयवांचा गुणाकार. आय होप की इथपर्यंत क्लिअर असणार. आता आपण दुसरी एक शॉर्टकट मेथड समजून घेऊ, ज्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की लगेच की ह्या पण संख्या दिलेल्या आहेत. आता इथं या एक्झाम्पल मध्ये बेसिक आहे, त्याच्यामुळे फक्त 2च संख्या घेतल्या. कधी मोठ्या संख्या आणि त्या पण 3-3, 4-4 संख्या दिल्या जाऊ शकतात. अशा वेळेस प्रत्येकाचे अवयव काढणं, हे इंडिव्हिज्युअली काढणं, हे थोडं टाइम कन्झ्युमिंग असू शकतं, आणि म्हणून काय करणार आपण, सोबत अवयव काढू. तर बघा आता 12 आणि 45 आहे ना, तर आपण यांचे अवयव काढून घेऊ. 12 आणि 45 सगळ्यात आधी आपण एलसीएम काढू आणि त्यानंतर मग एचसीएफ. 12 आणि 45 बघा, भाग देताना कोणत्या संख्येने भाग द्यायचा लक्षात ठेवा. 2 आहे, 3 आहे, 4 ने द्यायची गरज नाही कारण 2 ने भाग देतोय आपण. त्यानंतर 5 आहे, 7 आहे, हे त्यानंतर 11. एवढे नंबर सफिशियंट आहेत, या संख्यांनी भाग द्यायचा. सगळ्यात आधी 2 ने द्या. लसावी काढताना लक्षात ठेवा की एका जरी संख्येला, इथं 12 आणि 45 दोन संख्या दिल्यात, तर एका जरी संख्येला भाग जात असेल ना तरी पण भाग द्यायचा आहे. त्यामुळे 2 ने आधी सगळ्यात आधी भाग देऊ आपण. 2 ने भाग दिला, इथं येणार 6, इथं भाग जात नाही त्यामुळे मी 45 जसा तसे लिहितोय. परत 2 ने भाग जाईल 6 ला, त्यामुळे परत भाग देऊ आपण. काय येणार, इथं 3 येणार, इथे येणार 45. आता 2 ने कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही, म्हणून आपण काय करणार, आता 3 ने देऊ. 3 ने भाग दिला तर इथे येणार 1, इथे येणार किती, तर 15. आता परत पुढे जर भाग द्यायचा असेल तर काय येणार, परत 3 ने भाग देता येईल, इथे येणार 5. नेक्स्ट 5 ने भाग दिला तर 1 आणि 1. तर आता शेवटी आता परत 1 आलं, म्हणजे आता परत कोणत्याही संख्येने भाग तर जाणार नाही आहेत. तर झाला, आता मेथड एवढी झाली. आणि या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा, म्हणजेच 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, आणि 90 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच काय, तर 180. आणि मगाशी आपला जो आन्सर आला होता 12 आणि 45 चा लसावी, तो 180 आला होता. काय केले मी, हे फॅक्टर्स आलेत बघा, मगाशी पण तोच लिहिला होता. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचाच गुणाकार करायचा आपल्याला. त्यामुळे काय केलं, आता हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे कोणते आहेत, सामायिक आणि असामायिक असे सगळेच अवयव आहेत. ठीक आहे, आणि या म्हणून त्या संख्यांचा गुणाकार करा. आय होप की लसावीची ही जी मेथड आहे ही क्लिअर असेल, आणि हीच मेथड आता आपण समोर यूज करणार आहोत सगळ्या प्रश्नांमध्ये. याच पद्धतीने मसावीची पण पद्धत तुम्हाला लगेच सांगून देते. बघा 12 आणि 45 अशा दोन संख्या आहेत, मेथड सेमच आहे, या संख्येने भाग द्यायचा आहे.
पण भाग तेव्हाच द्यायचा आहे ज्यावेळेस दोन्ही संख्येला भाग जाईल. लसावीसाठी काय होता रूल की एका जरी संख्येला भाग जात असेल ना तरी पण भाग द्यायचा आहे. पण मसावी काढताना लक्षात ठेवा जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या संख्याला जर भाग जात असेल तरच भाग द्यायचा आहे. जसं या ठिकाणी 12ला 2 ने भाग जातो पण 45ला जात नाही, त्यामुळे 2 ने द्यायची गरज नाही. 3 ने दोन्ही संख्येला जाते त्यामुळे मी 3 ने भाग देतोय. इथे येणार 4 आणि या ठिकाणी येणार इथे येणार 4 आणि या ठिकाणी 3चा भाग दिला तर किती येणार तर तो 15 येणार आहे. ठीक आहे, फायनल झालं. एक मिनिट, हा झालं फायनल. आता परत 4 आणि 15 आहे, या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे फक्त आले काय तर 3. आणि म्हणून 12 आणि 45चा लक्षात ठेवा मसावी काय येणार तर तो 3 येणार आहे. परत या ठिकाणी ज्या पण संख्या येतील ना त्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायचा तोच असणार मसावी. या ठिकाणी लसावी काढताना जसं शेवटी 1 1 आलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी मसावी काढताना 1 1 येणार नाही. ठीक आहे, हे अशाच संख्या असणार आहे ज्या को प्राईम असतील, सहमूळ संख्या असणार आहेत एकमेकांना, त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स राहणार नाही. या प्रश्नाचा पण आन्सर बघा काय आलं होतं. 18 आणि 24चा आन्सर आलं होतं 6. आपण याच मेथडनी जे टॅब्युलर मेथड आहे ज्यामध्ये आपण टेबल तयार करून सॉल्व्ह करतोय त्या मेथडनी सॉल्व्ह करून बघू. 18 आणि 24 मसावी काढायचंय. 2 ने दोन्ही संख्येला भाग जातोय त्यामुळे इथं 2 येणार, इथं 9 येणार, इथं 12 येईल. परत आता 2 ने 9ला जात नाही त्यामुळे आपण भाग देणार नाही. 3 ने जातो दोन्ही संख्येला त्यामुळे इथे येणार 3, इथे येणार 4 झाले. आता 3 आणि 4 परत भाग जाणार नाहीये कोणत्याही संख्येने दोन्ही संख्येला, त्यामुळे या दोन संख्यांचा गुणाकार करा तर 2 गुणाकारामध्ये 3 ते म्हणजेच काय तर आन्सर येणार 6. आय होप की दोन्ही मेथड्स क्लिअर असतील तुमचे की लसावी कसं काढायचंय आणि मसावी काढायचंय. टॅब्युलर मेथड्स आपण पुढे यूज करणार आहोत. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला लसावी आणि मसावी दोन्ही काढायचे. आता संख्या घेतल्यात मी 3 संख्या घेतल्यात. परत टेबल तयार करा. लसावी आधी काढून घेऊ. 12, 18 आणि 30. लसावी काढताना एका जरी संख्येला भाग जात असेल तरी पण भाग द्यायचे. 2 ने भाग देतो, इथे येणार 6, इथे येणार 9, इथे येणार 15. परत 2 ने भाग देऊ, इथे येणार 3, इथे येणार 9, इथे येणार 15. 3 ने भाग देऊ आपण 1, 3 आणि 5. परत 3 ने भाग देऊ 1, 1, 5. परत 5 ने भाग देऊ 1, 1, 1. झाले सगळे फॅक्टर झालेत, शेवटी 1 1 आले. आता काय करायचे तर हे जे फॅक्टर्स आहेत ज्या ज्या संख्येने आपण भाग दिलेला आहे त्यांनी फक्त काय करायचं तुमचा गुणाकार करायचे. बघा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 गुणाकारामध्ये 2 म्हणजेच काय तर 180. बघा एलसीएम काय 12, 18 आणि 30 याचा लसावी किती आलाय तर 180 आलाय. याचाच अर्थ काय की 180 पेक्षा लहान, कारण लसावी म्हणजे काय तर लघुत्तम संख्या आहे ना, त्यामुळे 180 पेक्षा लहान संख्या अशी कोणतीही नाही आहे ज्या संख्येला 12, 18 आणि 30 ने भाग जाईल. ठीक आहे, नेक्स्ट लसावी झाल्यानंतर मसावी काढून बघू या संख्यांचा किती येतोय तो 12, 18 आणि 30. ठीक आहे, नेक्स्ट 2 ने भाग जातोय सगळ्या संख्यांना त्यामुळे तो सगळ्या संख्यांना भाग देऊ आपण 2 ने. इथे येणार 9, इथे येणार किती तर 2 ने भाग दिला तर 15. परत आता 2 ने तिन्ही संख्येला भाग जात नाही पण 3 ने जातोय ना त्यामुळे 3 ने भाग दिला. इथे येणार किती तर 2, इथे येणार 3, इथे येणार 5. झाला. आता परत भाग जाणार आहे का? परत भाग जाणार नाही, त्यामुळे 3 गुणाकारामध्ये 2 या दोन संख्यांचा मसावी आहे किती तर 3 गुणाकारामध्ये 2 तो म्हणजेच 6. ठीक आहे, तर आता इथं ही मेथड चांगली तुम्हाला लक्षात आलीच असेल. आता पुढे काही जे शॉर्टकट्स आहेत किंवा शॉर्टकट्स म्हणण्यापेक्षा काही जे कॉन्सेप्ट्स आहेत याच्यामध्ये की कोणत्या संख्येचा मसावी काय येण्याची शक्यता आहे ते आपण बघू. बघा 13 आणि 11 71, 13 आणि 71 या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी किती आहे तर बघा मी तुम्हाला सांगितलं काय की लसावी काढताना कोणत्याही एका संख्येनं भाग जात, एका संख्येला भाग जात तरी पण भाग द्यायचे. पण 13 आणि 71 जर थोडंसं लक्ष दिलं तर ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत ते तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. कारण की असे छोटे छोटे जे प्रश्न येतात त्यामध्ये तुम्हाला हे लगेच क्लिक व्हायला पाहिजेत की ह्या दिलेल्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत. आणि जर मूळ संख्या असेल तर ऑब्व्हियस आहे की 13 शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येला भाग जाणार नाहीच आहे. त्यामुळे इथे येणार 1, इथे येणार 71 आणि इथे 71 आहे त्यामुळे इथे 1, इथे 1 आणि या दोघांचा गुणाकार करा म्हणजेच काय तर त्या दोघांचा लसावी येईल. बघा 13 गुणाकारामध्ये 71 केलं तर किती येणार तर 13 1 13, हातचा आला 1, 13 7 91 आणि 1 काय तर 92. त्यामुळे 13 आणि 71 या दोन संख्यांचा लसावी होणार आहे किती तर 923. बघा परत काय सांगतोय मी इथं लिहून ठेवा, नोंद करून ठेवा तुमच्या बुकमध्ये, कारण वेळ न घालवता तुम्हाला प्रश्न मार्क करता आले पाहिजे. अगदी एका सेकंदात आन्सर आलं पाहिजे. काय आहे की मूळ संख्या आले ना तर मूळ संख्यांचा काय केलंय आपण इथं जे अवयव होते त्याच संख्या आहेत, दुसऱ्या कोणत्याही संख्या नाही आहेत आणि म्हणून मूळ संख्यांचा जर लसावी विचारलाय तर सरळ त्यांचा गुणाकार करायचे.
सेंटेन्स लिहून ठेवा की मूळ संख्यांचा लसावी हा नेहमी त्या संख्यांचा गुणाकार असतो म्हणून. त्याच पद्धतीने मग मसावी किती येणार आहे मूळ संख्यांचा? जर तुम्ही मेथडनी जर काढून बघितलं, इथे येणार 13, इथे येणार 71. तर मग अशा वेळेस 13 आणि 71 ह्या तर मूळ संख्या आहेत, कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. जाईल तर फक्त 1 नी जाणार आहे भाग, दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. आणि म्हणून मूळ संख्यांचा लसावी हा किती असणार? तर तो नेहमी 1 असणार आहे. लिहूनच ठेवायचे आहे आणि पाठच करायचे आहेत की मूळ संख्यांचा मसावी हा काय असणार? तर 1 असणार आणि लसावी किती असणार? तर त्या दोघांचा गुणाकार असणार आहे. नेक्स्ट पुढच्या संख्या बघा कोणत्या आहेत? 70, 105 आणि 210. मग आता इथं 70 लिहिलं मी, 105 आणि 210 यांचा लसावी काढा. 2 चा भाग दिला तर इथे येणार 35, इथं भाग जाणार नाही त्यामुळे 105 आणि इथे येणार किती? तर 2 चा भाग दिला तर 105. परत आता 5 चा भाग देऊ, 3 चा भाग जाईल त्यामुळे 3 चा भाग दिला तर तो किती येणार? इथं भाग जात नाही त्यामुळे 35, इथं भाग दिला तर 35 आणि इथं भाग दिला तर 35. बघा परत पुढे जर भाग द्यायचा असेल तर 5 चा भाग देता येईल, म्हणजे इथे येणार 7, 7 आणि 7. पुढे परत आता 7 चा भाग देता येईल तर 1, 1 आणि 1 झालं. सगळे 1, 1 आलं म्हणजे आता लसावी मिळेल आपल्याला. 7 5 35, 35 त्रिक 105, 105 गुणाकारामध्ये 2 किती येणार? तर गुणाकार सगळा 210, म्हणजे 70, 105 आणि 210 या तिन्ही संख्यांचा लसावी आला किती? तर तो 210 आला. म्हणजे या 3 संख्यापैकी एक संख्या आहे ना ती. याचाच अर्थ काय? तर बघा थोडंसं विचार करून बघा, तुमचा एक लक्षात येईल की या मोठ्या संख्येला 105 ने पण भाग जातोय आणि या 70 ने पण भाग जातच आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचे किंवा लिहून ठेवा की मोठ्या संख्येला इतर संख्यांनी जर भाग जात असेल तर मोठी संख्या ही नेहमी लसावी असणार आहे. कारण 70, 105 आणि 210 अशा तिघांच्या पण पाड्यांमध्ये 210 येणारच आहे आणि म्हणून मोठी संख्या ही काय असेल तर लसावी असणार आहे. मग मसावीच्या बाबतीत काय किस्सा आहे? तर बघा यांचा जर आपण मसावी काढला, कशाचा काढायचा आपल्याला? 70, 105 आणि 210 यांचा जर आपण मसावी जर काढला तर तो किती येतोय? सगळ्यात आधी आपण इथं भाग कितीचा द्यायचा? तर 2 ने तर सगळ्या संख्यांना जाणार नाही, 3 ने पण जाणार नाही त्यामुळे 5 ने देऊ आपण. इथं येणार 5 चा दिला तर 14 आणि या ठिकाणी जर भाग दिला तर तो येणार 5 चा भाग दिला तर 5 2 10, 5 1 5 आणि इथं भाग दिला तर तो येणार किती? तर 4 आणि 2. ठीक आहे. नेक्स्ट पुढे आता भाग किती कोणत्या संख्येने जाणार? तर इथं 7 ने भाग जातोय तिन्ही संख्येला, त्यामुळे तिन्ही संख्येला मी 7 ने भाग देतोय. 7 ने जर भाग दिला तर तो किती येणार? इथे येणार 2 आणि 3 आणि इथं किती येणार? तर 6 झाला. आता परत तर भाग जाणार नाही त्यामुळे या दोन संख्यांचा मसावी किती येणार? तर तो 7 5 35. या 3 संख्यांचा मसावी तो किती येणार आहे? तर 7 गुणाकारामध्ये 5 म्हणजेच आन्सर येणार किती? तर 35 येणार आहे. एक प्रश्न मला ऍक्च्युअली सांगायचं होतं, स्लाइड मध्ये ते मेन्शन करण्यात आलेलं नाही. फक्त कन्सिडर करा की 70 आहे आणि 210 आहे, या दोघांचा तुम्हाला मसावी काढायचा आहे. 70 आणि 210, 70 आणि 210. ठीक आहे. आता या दोघांचा मसावी किती येणार? तर बघा दोघांना आपण 2 चा भाग जातो तर 2 चा दिला, इथे येणार 35 आणि इथं येणार 105. नेक्स्ट भाग कितीचा जातो? मसावी काढायचे त्यामुळे दोन्ही संख्येला भाग जायला पाहिजे. 5 ने भाग दिला तर 7 आणि इथे येणार किती? तर 21. परत 7 चा भाग जातो तर इथे येणार 1, इथे येणार 3. आता परत भाग जाणार नाही. बघा गुणाकार केला तर किती येतोय? 7 5 35, 35 दुने 70. म्हणजे जर फक्त 70 आणि 210 या दोघांचा जर मसावी काढायचा असेल तर तो किती आलाय आपला? 70. आणि ती 70 या दोन पैकी एक संख्या आहेच ना, आणि ती पण लहान संख्या आहे. बघा मगाशी काय सांगितलं होतं मी की ज्यावेळेस आपण ह्या 3 संख्यांचा लसावी काढला होता तर मोठी संख्या ही काय होती? तर लसावी होती. पण ज्यावेळेस या 2 संख्यांचा मसावी काढला तर अशा वेळेस काय? तर लहान संख्या ही मसावी आहे. यावरून तुम्हाला काय लक्षात ठेवता येईल की जर मोठ्या संख्येला लहान संख्येने जर भाग जात असेल, पूर्ण भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते. त्यासोबतच जर लहान संख्येने जर मोठ्या संख्येला जर भाग जात असेल तर अशा वेळेस काय असणार? तर लहान संख्या ही मसावी असणार आहे. परत एकदा सांगतोय की लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जात असेल, जसं इथं 70 त्रिक 210 होत आहे ना, त्यामुळे काय होणार? तर 70 ही मसावी होणार. त्यामुळे लहान संख्येने मोठ्या संख्येला जर भाग जात असेल तर लहान संख्या ही काय असणार? तर मसावी असणार आहे. नेक्स्ट पुढचं बघा आता. मग आता दशांश अपूर्णांक जर असेल म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये दशांश चिन्ह आहे तर अशांचा मग लसावी आणि मसावी कसा काढायचा? तर सोपं आहे. काय करायचंय? 0.6 आहे आणि 0.28 आहे. हा जर पॉईंट नसता तर आपल्याला सहज सोपं लगेच काय तर आपल्याला लसावी किंवा मसावी काढता आलं असतं. पण आता जर पॉईंट आहे तर काय करायचं? पॉईंट काढून घ्या. पॉईंट काढायसाठी दोन्ही संख्येला सारख्याच संख्येने किंवा ज्या आपण 3 संख्या दिल्या तिन्ही संख्येला सारख्याच संख्येने गुणाकार करून पॉईंट काढून घ्यायचा.
इथं मला 10 ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट निघून जाईल, पण इथं 10 ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट निघणार नाहीये. त्यासाठी मला इथं 100 ने गुणाकार करावा लागेल आणि म्हणून इथं सुद्धा काय करतोय मी 100 नेच गुणाकार करतोय. 100 ने गुणाकार केलं तर या ठिकाणी हा जो पॉईंट आहे त्याला 2 घर समोर घेऊन जा तर 60 होणार. इथं 2 घर समोर घेऊन गेलो तर आपण काय होणार तर ते 28. आता 60 आणि 28चं तर लसावी किंवा मसावी हे काढणं तर फार सोपी आहे, किंवा जे आपण ऑलरेडी आतापर्यंत काढले त्याच पद्धतीने काढणार आहोत. बघा काय करायचंय आपल्याला, 60 आणि 28चा लसावी आणि मसावी काढायचंय. ठीक आहे, 60 आणि 28 लसावी काढू. आधी 2चा भाग दिला तर इथे येणार 30, इथे येणार 14. परत 2चा भाग दिला इथे येणार 15, या ठिकाणी येणार 7. परत आता 3चा भाग दिला तर इथे येणार 5, इथे येणार 7. परत 5चा भाग दिला तर 1 7 आणि राहिले काय आता फक्त 7चा भाग देऊ तर 1 आणि 1. ठीक आहे, नेक्स्ट आता गुणाकार करा. 7 5 35, 35 त्रिक 105, 105 गुणाकारामध्ये 2 210, 210 गुणाकारामध्ये 2, सगळ्यांचा गुणाकार केलं तर किती येणार तर 420 येणार आहे. पण हे 60 आणि 28 आले कसे होते, ज्यावेळेस आपण 100 ने गुणाकार केला होता. मग हा जो लसावी आलाय ना या ठिकाणी 100 ने भागाकार द्या, म्हणजे फायनल आपला आन्सर येणार तो म्हणजे किती येणार तर 4.20. त्यामुळे 0.6 आणि 0.28 यांचा जो लसावी असणार आहे तो असणार आहे किती तर 4.20 असणार आहे. सेम अशीच मेथड यूज कशासाठी करायची आहे तर मसावीसाठी करायचं आहे. फक्त मसावीचा जो टॅब्युलर मेथड आहे ती फक्त फॉलो करायची आहे. बघा आता 60 आणि 28 तेच यूज करू. 60 आणि 28 यांचा मसावी काढून घेऊ. 2चा भाग, दोन्ही ठिकाणी 2चा भाग जातो त्यामुळे 2चा भाग दिला. इथे येणार किती तर 30 आणि या ठिकाणी येणार किती तर 14. परत 2चा भाग देऊ 15 आणि 7. आता परत भाग जातोय का, परत भाग जात नाही आहे. त्यामुळे झाला फायनल जो गुणाकार भागाकार होता किंवा जे अवयव काढायचे ते झालेत. आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे किती येणार तर ते 4. पण हा जो 4 आहे हा तर 60 आणि 28चा झालाय ना, आणि 60 आणि 28 तर 100चा गुणाकार केल्यानंतर आले होते, तर इथं करणार आपण 100 ने भागाकार. हे केल्यानंतर किती येणार फायनल आन्सर 0.04. 0.6 आणि 0.28 यांचा जो मसावी असणार आहे तो असणार किती तर 0.04 असणार आहे. नेक्स्ट, दशांश अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी हे समजल्यानंतर पुढचा कॉन्सेप्ट आहे तो कोणता तर घातांकित संख्यांचा लसावी किंवा मसावी कसं काढायचे. तर बघा, घातांकित संख्यांचा मसावी लसावी काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, जो मगाशी आपण घेतला होता, सामायिक अवयवांचा गुणाकार, गुणाकारामध्ये असामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार घेताना घातांक हा मोठा घ्यायचा आहे. एक्झाम्पल बघा, ह्या 2 संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आता सामायिक अवयव कोणते आहेत, इथं x आहे आणि इथं सुद्धा x आहे, त्यामुळे x त्याचा मोठा घातांक इथे येणार की तर या पहिल्या संख्येमध्ये x चा घातांक 1 आहे, या दुसऱ्या संख्येमध्ये x चा घातांक 2 आहे. मोठा जो आहे तो घ्यायचा आहे. त्यानंतर y पण कॉमन आहे तर y लिहिला, आणि मोठा घातांक काय आहे तर दोन्ही संख्यापैकी तर 5. m कॉमन आहे का, m पण कॉमन आहे आणि मोठा घातांक आहे 7. ठीक आहे, हे झाले सगळे सामायिक अवयव. आणि असामायिक अवयव राहिले काय तर k आणि त्याचा घातांक 2. त्यामुळे हा काय होणार तर त्याचा लसावी होणार आहे. त्याच पद्धतीने मसावी किती असणार तर SCF. मसावी काढायचं तर फॉर्म्युला सोपी आहे, सामायिक अवयवांचा गुणाकार. फक्त सामायिक अवयव घ्यावे लागतात मसावी काढताना, पण त्याचा घ्यायचा आहे तुम्हाला लहान घातांक. मग आता इथं सामायिक अवयव कोणकोणते आहेत, x आहे कॉमन आहे आणि त्याचा लहान अवयव म्हणजे लहान घातांक तो 1 आहे, कारण या पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्यामध्ये कारण त्याचा घातांक 2 आहे. नेक्स्ट, y चा घातांक 2 आहे, इथं 5 आहे तर इथे येणार 2. त्यानंतर m कॉमन आहे आणि त्याचा घातांक लहान म्हणजे तो 1 आहे, तर झाला हा SCF. अशा वेळेस इथं 1 लिहायची तुम्हाला गरज नाही आहे. हा होणार काय तर याचा फायनल आन्सर. लसावी आणि मसावी अगदी सोपे आहेत घातांकी संख्यांचं लसावी आणि मसावी लिहिणं. एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, तर बघा याचा आपण काढून घेऊ लगेच. लसावी आणि मसावी. लसावी काढताना सामायिक अवयव आणि असामायिक अवयव दोन्ही लिहायचे, फक्त सामायिक अवयवांचा मोठा घातांक घ्यायचे. लसावी काढताना बघा, सामायिक अवयव कोणते आहेत, 2 नाही आहेत, 3 आहे, आणि 3चा मोठा घातांक दोन्ही ठिकाणी सारखे आहे त्यामुळे तोच लिहू. त्यानंतर 5 आहे, इथं पण 5 आहे, लहान मोठा घातांक आहे किती तर 8, ते पण झालं. आता राहिले काय तर असामायिक अवयव, 2चा घातांक 2 आणि 11चा घातांक 2. हा होणार याचा फायनल आन्सर. त्याच पद्धतीने मसावीचा आन्सर काय येणार तर सामायिक अवयव आहे ते म्हणजे 3 आणि 5, तर 3 आणि 5. मग याचा लहान घातांक घ्यायचा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, सारखाच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 5 इथं 8 आहे, इथं 7 आहे त्यामुळे इथे येणार 7. हा होणार याचा मसावी आणि लसावी. नेक्स्ट, एलसीएम अँड एचसीएफ ऑफ. आता हे जे फ्रॅक्शन्स आहेत, ठीक आहे, हे यालाच आपण काय म्हटलं होतं तर व्यवहारी अपूर्णांक, ज्याच्यामध्ये काय असतं तर
व्यवहारी अपूर्णांक ज्यामध्ये अंश आणि छेद असतो. मग व्यवहारी अपूर्णांकाचा जर तुम्हाला लसावी आणि मसावी जर काढायचं असेल तर कसं काढता येईल तर बघा, मी तुम्हाला फक्त फॉर्म्युला लिहून देतोय आणि बाकीचं तुम्हाला आता होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं, कारण टॅब्युलर मेथडमध्ये ती प्रॅक्टिस तुम्हाला व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्हाला फक्त मी इथं फॉर्म्युला सांगतोय. लसावी जर काढायचा असेल तर अशा वेळेस काय घ्यायचं, अंशांचा लसावी, अंशांचा लसावी आणि छेदांचा मसावी, छेदांचा मसावी. त्याच पद्धतीने मसावी जर काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे, मग अशा वेळेस अंशांचा मसावी आणि छेदांचा लसावी. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला फक्त काय तर उलटा करायचा आहे लसावी आणि मसावीमध्ये. तर अंशांचा लसावी, आता हे दोन दिलेले आहेत आपल्याला व्यवहारी अपूर्णांक. अशा वेळेस इथं काय येणार तर जे अंश आहेत म्हणजे 45 आणि 75 त्यांचा तुम्हाला लसावी घ्यायचा आहे. लसावी कशाचा घ्यायचा आहे तर 45 आणि 75चा. ठीक आहे, टॅब्युलर मेथडनी तुम्हाला हे काढता येईल. ठीक आहे, तर हा होमवर्क म्हणून सॉल्व्ह करून घ्या. तुम्हाला तेवढंच काय होणार तर ते टॅब्युलर मेथड आहे जे टेबल करून आपण सॉल्व्ह करतो त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्यानंतर छेदांचा मसावी, म्हणजे इथं मसावी जो काढायचा आहे, जे छेद आहेत त्यांचा मसावी काढायचा, म्हणजे 48 आणि 64 यांचा मसावी काढायचा आहे. ठीक आहे, त्याच नंतर मसावी काढताना काय येणार तर मग लसावी कशाचा येईल तर आता इथं अंशांचा मसावी येणार, म्हणजे 45 आणि 75 यांचा मसावी येणार आहे. त्याच पद्धतीने छेदामध्ये काय येणार तर मग लसावी येणार, कशाचा तर छेदांचा. छेद आहे काय तर 48 आणि 64 यांचा लसावी येणार आहे. ठीक आहे, तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. लसावी आणि मसावीचा व्यवहारी अपूर्णांक जर दिलेले असतील तर अशा वेळेस ते कसे काढायचे आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता जर दोन संख्यांचा लसावी किती दिलाय आपल्याला 315 असून मसावी आहे किती तर 21 आहे, त्यापैकी एक संख्या 63 आहे, तर दुसरी खालीलपैकी कोणती असणार. अगदी सोपी आहे. फॉर्म्युला काय आहे, अशा वेळेस जर आपल्याला लसावी आणि मसावी दिलाय, दोन पैकी एक संख्या दिली, तर फॉर्म्युला आहे काय, सूत्र आहे काय तर लसावी गुणाकारामध्ये मसावी, पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या, फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या. लसावी आहे किती तर 315 आहे आणि मसावी आहे किती 21 आहे. पहिली संख्या दिलेली आहे 63, तर दुसरी संख्या मी x कन्सिडर करतोय, तर आपल्याला लगेच आन्सर काढता येईल. बघा, या फॉर्म्युल्याचा यूज करून बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर आता x चा आन्सर किती येणार बघा, इथं इज इक्वल टू दोन्ही बाजूला आहे भाग जातोय, त्यामुळे इथं मी लगेच भाग देतोय, तर 21 त्रिक 63. मग राहिले काय 315 आणि जे उजव्या बाजूला 3 ने गुणाकार केले तर डाव्या बाजूला आल्यानंतर तो भागाकार होईल. त्यामुळे x इज इक्वल टू 315 भागाकारामध्ये 3, 3 एक 3 0 आणि 5 त्रिक 15. त्यामुळे x ची व्हॅल्यू येणार किती तर 105 येणार आहे. हा या फॉर्म्युला बेसिसवर लगेच बरेच प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट परत दिले काय बघा, सेम फॉर्म्युला, दोन संख्यांचा गुणाकार दिले 2160, त्यांचा मसावी दिले तर लसावी काढता येईल. अरे आताच काढले ना, तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. लसावी गुणाकारामध्ये मसावी. ठीक आहे, आणि काय होता तर फॉर्म्युला फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. आणि या दोन संख्यांचा गुणाकार ऑलरेडी आपल्याला करून दिलेला आहे की 2160 आहे म्हणून. आणि मसावी किती दिलेला आहे, मसावी आहे किती तर 12 आहे, तर लसावी काढायचे. सोपी आहे. आता लसावी काढण्यासाठी काय करायला लागेल, मग आपल्याला 12 जे आहे ते उजव्या बाजूला घेऊन जा, इकडे गुणाकारामध्ये आहे तर इकडे जाताना ते होणार ते भागाकारामध्ये. भाग दिला तर किती जाणार 12 एक 12, किती बाकी होणार तर 9 आणि ते 6, 12 8 96 आणि 1 0. त्यामुळे लसावी किती आले तर 180 आलेला आहे. लसावी आला किती तर 180, म्हणजेच थर्ड ऑप्शन आहे. नंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. मग आता काय दिले बघा, दोन संख्यांचा लसावी, लसावी किती आहे मसावीच्या 15 पट आहे, मसावीच्या 15 पट आहे. ठीक आहे, जर मसावी जर 15 असेल तर त्या दोन संख्या कोणत्या ते काढायचे आपल्याला. तर आता काय देणार, मसावी जर आपल्याला 15 आहे तर मग अशा वेळेस आपल्याला लसावी लगेच मिळेल ना. 15 गुणाकारामध्ये 15 म्हणजेच किती तर 225 लसावी. मग आता आपल्याकडे आहे काय, लसावी दिलेला आहे की 225 आहे आणि मसावी दिलेला आहे की ते 15 प्रश्नामध्ये की 15 आहे म्हणून. मग आता फक्त लसावी आणि मसावी दिलं असेल तर मग अशा वेळेस दोन संख्या कशा काढायच्या. मग यासाठी, कारण आता मागचा जो फॉर्म्युला होता तो आपल्याला इथं यूज करता येणार नाही, कारण त्यासाठी एक संख्या दिलेली असली पाहिजे. आपल्याला इथं दोन्ही पण संख्या काढायच्या आहेत.
बघा आता फॉर्म्युला काय आहे मग, तर लसावी भागाकारामध्ये मसावी हा काय असतो, हा असतो असामायिक अवयवांचा गुणाकार, अवयवांचा गुणाकार असतो. मग आता जर या फॉर्म्युल्यामध्ये जर ठेवला तर लसावी आहे किती, तर तो 225 आहे. मसावी आहे किती, तर तो 15 आहे. मग 225 भागाकारामध्ये जर 15 केला तर हा आहे किती येणार, तर तो 15 येणार आहे. मग आता 15 ऍक्च्युली आहे काय, तर 15 काय असायला पाहिजे, तर असामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणजे बेसिकली काय, तर तुम्हाला असे अवयव घ्यायचे आहेत जे एकमेकांना सहमूळ आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये कॉमन काहीही राहायला नाही पाहिजे. मग कोणते फॅक्टर्स आहेत असे, तर 3 गुणाकारामध्ये 5, 3 आणि 5 मध्ये बघा कोणतंही कॉमन नाही आहे. तर मग अशा वेळेस काय, तर हे अवयव कन्सिडर करायचे. आणि हे जर अवयव आले 3 आणि 5, तर मग अशा वेळेस काय करायचं, या दोन्ही संख्येला जे मसावी आहे ना त्या मसावीने गुणाकार करायचा आहे. मग 3 गुणाकारामध्ये जर 15 केलं तर ते होणार किती, तर 45, आणि 5 गुणाकार 15 केलं तर होणार किती, तर 75. म्हणजे ह्या त्या दोन संख्या होणार आहेत. म्हणजे ऑप्शन आहे किती, तर इथं तिसरा जो पर्याय आहे तो योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा, दोन संख्यांचा मसावी दिलाय, लसावी दिलाय, तर त्या संख्या शोधायचे. परत सेम फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे, लसावी भागाकारामध्ये मसावी इज इक्वल टू काय असणार, तर असामायिक अवयवांचा गुणाकार असणार आहे. मग आता लसावी जर ठेवलं मी तर ते येणार 90, आणि मसावी किती येणार, तर ते 15 येणार आहे. मग हा जर भागाकार केला तर किती येणार, 15 × 90 येत आहेत. ठीक आहे. मग हे जे 6 आहेत हे ऍक्च्युली काय आहे, तर असामायिक अवयवांचा गुणाकार आहेत. कोणते असे अवयव आहेत, तर 2 गुणाकारामध्ये 3. आणि त्यानंतर हे जे 2 फॅक्टर्स मिळाले, 2 अवयव जर मिळाले, तर या दोन्ही अवयवाला काय करायचे तुम्हाला, तर मसावीने गुणाकार करायचे. मसावी आहे किती, तर तो 15 आहे. इथं 15 आणि इथं 15 ने गुणाकार केलं, 15 दुने 30, आणि दुसरी संख्या येणार आहे 15 त्रिक 45. या दोन संख्यांचा मसावी हा 15 आहे आणि लसावी असणार किती, तर तो 90 असणार आहे. नेक्स्ट बघा, पुढचं काय दिलंय, दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 216. आता लसावी नाही दिलंय, बेरीज दिलेली आहे, आणि मसावी आहे किती, तर 27. परत मग आता फॉर्म्युला काय, बेरीज भागाकारामध्ये मसावी हा काय असणार, तर असामायिक अवयवांची बेरीज असणार आहे. असामायिक अवयवांची बेरीज असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग आता इथं भाग दिला तर किती येणार, 216 भागाकारामध्ये 27. कितीचा भाग जाणार आहे इथं, जर तुम्ही थोडंसं जर विचार केला तर 27 गुणाकारामध्ये किती करावं लागेल, 7 8 56, म्हणजे 8चा भाग जाऊ शकतो. 27 गुणाकारामध्ये 8 बघा किती येते, 7 8 56, 5 8 दुने 16 आणि 5 21, म्हणजे 8चा पूर्ण भाग जातोय. मग हा 8 आहे काय, तर असामायिक अवयवांची बेरीज आहे ना. मग 8 कशाची बेरीज आहे, तर बघा, एक आहे की 1 + 7, दुसरा आहे काय 2 + 6, त्यानंतर मग आहे 3 + 5, आणि त्यानंतर काय, तर 4 + 4. या सगळ्यांची बेरीज असायला पाहिजे, पण तो पण काय असामायिक अवयव असायला पाहिजे. मग आता असामायिक अवयव बघा, 2 आणि 6 मध्ये असामायिक आहेत, सामायिक अवयव आहेत, दोघांना पण 2 2 ने भाग जातो, त्यामुळे अशी जोडी कन्सिडर करायची नाही. त्याच पद्धतीने या दोन्ही संख्येला 4 ने भाग जातोय, त्यामुळे त्याच्यामध्ये पण सामायिक आहे, त्यामुळे ते सुद्धा कन्सिडर करायचं नाही. मग आता राहिले काय, एक जोडी आहे 1 आणि 7, आणि दुसरी जोडी आहे किती, तर 3 आणि 5. परत ह्या जोड्या मिळाल्यानंतर या संख्यांना काय करायचे, तुम्हाला जो मसावी दिलेला आहे त्या मसावीनेच तुम्हाला गुणाकार करायचा आहे. मसावी आहे किती, तर 27 आहे, तर 27 ने गुणाकार केलं मी, 27. इथं सुद्धा 27 ने गुणाकार करू आपण, 27. ठीक आहे. मग आता 27 गुणाकारामध्ये 127, आणि इथं किती होणार, तर हे 7 7 49, 7 दुने 14 आणि 4 189, म्हणजे 27 आणि 189 या दोन संख्यांचा मसावी हा 27 आहे, आणि त्या दोन्ही संख्यांची बेरीज ही किती येणार, तर 216 येणार आहे. किंवा मग दुसरी जोडी कोणती असू शकते, तर ही 27 त्रिक 81, किंवा 27 गुणाकारामध्ये 5, 7 5 35, हातचे 3, 5 दुने 10 आणि 3 13, 135. एकतर मग ही 81 आणि 135 ही जोडी असू शकते, किंवा 27 आणि 189 ही जोडी असू शकते. या दोन पैकी एक तुम्हाला पर्यायमध्ये दिले राहणार आहे. किंवा जर दोन्ही दिलं असेल तर मग तिसरा पर्याय नक्की असेल की ए आणि बी असे दोन्ही पण पर्याय, पहिला आणि दुसरा असे दोन्ही पर्याय, असं सुद्धा मग तिसऱ्या याच्यामध्ये दिलं असणार आहे. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. जर बेरीज दिलं असेल तर नेमकं काय करायचंय, आणि फक्त जर लसावी आणि मसावी जर दिलं असेल तर अशा वेळेस काय करायचंय. फक्त लसावी आणि मसावी जर दिलं असेल तर तो गुणाकार असतो, आणि बेरीज दिलं असेल तर इथं असामायिक अवयवांची बेरीजच असणार आहे.
नेक्स्ट पुढे बघा. आता पुढचा प्रश्न काय आहे. आता थोडेसे तुम्हाला मी सांगितलं होतं सुरुवातीलाच की लसावी आणि मसावी नेमकं कधी काढायचं ना, हाच बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतो. काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला. बघा प्रश्न काय दिलाय, 8, 25 आणि 40 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस पूर्ण भाग जातो. मी तुम्हाला एक अगदी शॉर्टकट सांगतो किंवा एखादी प्रश्नामध्ये आल्यानंतर तो कसं तुम्हाला शोधता येईल की लसावीच काढायची किंवा मसावीच काढायचं आहे. बघा लक्षात घ्या की जर कोणत्याही संख्येचा ज्यावेळेस आपण लसावी काढतो तर तो मल्टिपल असतो, तो विभाज्य असतो. जसं आपण 3 आणि 4चा लसावी सुरुवातीलाच काढलं होतं की ते 12 होते म्हणून, हा लसावी होता. आणि या दिलेल्या संख्यापेक्षा नेहमी लसावी ही मोठी संख्या असणार आहे. फक्त एवढंच विचार कर की संख्या जो आपला उत्तर येणार आहे ती मोठी संख्या येणार आहे की लहान संख्या येणार आहे. 18 आणि 24 यांचा ज्यावेळेस आपण मसावी काढला होता तर तो 6 होता. या संख्यापेक्षा ही संख्या आहे ती लहान आहे. जर लहान जर आन्सर आपण जर एक्सपेक्ट करता तो आपल्याला मसावीच काढायचा आहे त्यावेळेस. पण जर आपल्याला वाटत आहे की आपला आन्सर हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा आहे किंवा पर्यायामध्ये जर मोठी संख्या दिली तर मग लसावी काढायचं आहे. बघा कॉन्सेप्ट जरी वेळेवर जर नाही आठवला तरी पण या छोट्याशा चिट कोडमुळे तुम्हाला लगेच लक्षात ठेवता येईल की लसावी काढायची किंवा मसावी काढायची. या व्यतिरिक्त अजून एक कोणतं चिट कोड आहे तर बघा प्रश्नामध्ये असं जर दिलंय ना लहानात लहान, तर लहानात लहान म्हटलं तर लसावीच काढायचंय. मोठ्यात मोठं जर म्हटलं तर तुम्हाला मसावीच काढायचं आहे. आय होप की या दोन चिट कोडमुळे आता तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की नेमकं काढायचं काय. बघा ना 8, 25 आणि 40 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस भाग जातो. आपला जो काही उत्तर येणार आहे ना त्या संख्येला या 3 संख्येनी भाग द्यायचा आहे. म्हणजेच काय की तो जो उत्तर आहे तो या संख्यापेक्षा मोठाच असणार आणि मोठा असेल म्हणजेच आपल्याला काय काढावं लागेल तर लसावी काढा लागणार आहे. तर मग आता 8, 25 आणि 40 यांचा लसावी काढून घेऊ. 2चा भाग जातोय त्यामुळे 2चा दिला, इथं 4 येणार, इथं 25 येणार, इथं येणार 20. परत 2चा देऊ, 2 येणार, 25 येणार, इथं 10 येईल. परत 2चा दिला, 1 येणार, इथं 25 येणार आणि इथं 5. परत 5चा दिला, 1, 5, 1 आणि परत 5चा जर दिला आपण तर भाग किती जाणार 1, 1, 1. आता जर गुणाकार करा बघा 5 5 25, 25 दुने 50, 50 दुने 100, 100 दुने 200. आणि म्हणून काय होणार तर 8, 25 आणि 40 या तिन्ही संख्येनी लहानात लहान अशी कोणती संख्या आहे तर ती आहे 200, ज्या संख्येला भाग जातो. 200 पेक्षा लहान संख्या कोणती नाही ज्या संख्येला भाग जाणार आहे. ठीक आहे. आय होप की पहिला प्रश्न तर क्लिअर असतं. नेक्स्ट बघा आता पुढे काय आहे. 8, 25 आणि 40 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भाग दिल्यास बाकी 3 उरत आहे. भाग दिल्यानंतर 3 उरत आहे म्हणजे या संख्येपेक्षा ती संख्या 3 ने मोठी असेल. हा जो लसावी आपण काढलेला आहे लहानात लहान म्हणजे काय तर लसावीच काढावं लागणार आहे. पण भाग दिल्यानंतर ज्यावेळेस आपण 200ला भाग देतो 8, 25 आणि 40 तर बाकी हा 0 उरत आहे, पूर्ण भाग जाणार आहे कारण तो त्यांचा लसावी आहे. पण जर 3 उरत असेल म्हणजे या संख्येपेक्षा 3 ने ती संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येणार तर तो 203 असणार आहे. आणि तिसरा प्रश्न काय आहे तर बघा तिसरं काय आहे मग आता 8, 25 आणि 40 या संख्येनी कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस भाग जातो. पूर्ण वर्ग संख्या कशी काढता येईल. वर्गसंख्या म्हणजेच काय की एखाद्या संख्येला त्या संख्येने ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस ती संख्या असते काय तर वर्गसंख्या. इथं बघा आपला जो 200 आन्सर आला तो 200 आन्सर कसा आला होता तर या संख्या ह्या ज्या संख्या आहेत यांचा गुणाकार केला होता 5 आणि 5. पण आपल्याला वर्गसंख्या पाहिजे ना, म्हणजे परत एखाद्या संख्येला त्या संख्येने गुणल्यानंतरच ते पॉसिबल आहे. त्यामुळे याला या संख्येने गुणलं तर वर्गसंख्या तर पॉसिबल आहे आणि या संख्येला गुणलं तर वर्गसंख्या तर पॉसिबल आहे. पण या संख्येला गुणण्यासाठी दुसरा 2 नाहीये तर आपण काय करू एक्स्ट्रा 2 इथं ऍड करू. मग या संख्यांचा गुणाकार हा 200 येत होता. 200 गुणाकारामध्ये 2 किती येणार तर 400. बघा मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला की आता 400 ही तर वर्गसंख्या आहे हे तर सगळ्यांना माहित आहे. पण मगाशी तू एक काय सांगितलं तुम्हाला की 200 हा लसावी आहे ना, तर पुढच्या कोणत्या संख्येला या 8, 25 आणि 40 चे भाग जाणार आहे तर ती आहे किती तर 400. त्याच्या पुढे कोणत्या संख्येला भाग जाईल तर तो 600. त्याच्या पुढे किती तर 800. हा पण कॉन्सेप्ट तर मगाशी सांगितलाच होता. ठीक आहे. पण हा बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की पूर्ण वर्ग संख्या कशी काढायची आहे. नेक्स्ट पुढे बघा आता की 72 आहे आणि 108 या संख्यांना कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जातो. मोठ्यात मोठ्या म्हटलं म्हणजेच काय तर तुम्हाला मसावी काढायचे एससीएफ काढायचं आहे आणि त्या संख्येने जो पण आपला उत्तर येणार आहे त्या संख्येने या संख्येला भाग जायला पाहिजे. म्हणजेच काय की तो उत्तर आहे या संख्येपेक्षा लहान असेल म्हणजेच मसावी काढायचंय. लगेच काढून घेऊ आपण. 72 आणि 108 2 ने भाग जातोय त्यामुळे भाग देतोय. इथे येणार किती 36 आणि इथे येणार किती तर 54. परत 2चा भाग देऊ, इथे येणार 27. आता 2चा भाग जाणार नाही 3चा भाग देऊ. 3 इथे येणार 6 आणि इथं 9. परत 3चा देऊ 2 आणि 3. आता परत भाग जाणार नाहीये. किती येणार तर बघा 3 त्रिक 9, 9 दुने 18,
18 दुने 36. त्यामुळे 72 आणि 108 या संख्यांना मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने पूर्ण भाग जातो, तर ती आहे किती, तर 36. बघा 36 दुने 72 आणि 36 त्रिक 108. ठीक आहे, त्यामुळे 36 काय असणार, तर 72 आणि 108 यांचा मसावी असणार आहे. नेक्स्ट, एक संख्या 4 ने वाढवल्यास 12, 18, 32 आणि 40 या संख्यांचा लसावी होत आहे. म्हणजे यांचा लसावी आधी आपल्याला काढावा लागेल आणि तो जो लसावी आहे तो काय असेल, या संख्या म्हणजे जो पण आपला आन्सर आपल्याला पाहिजे तो जो लसावी आपण काढणार आहोत तो लसावी काय असेल, आपल्या उत्तरापेक्षा 4 ने मोठा असायला पाहिजे. म्हणजेच काय करायला लागेल, या लसावीमधून आपल्या 4 जर वजा केला तर आपला खरा उत्तर आहे तो मिळेल. बरोबर ना, कारण लसावीपेक्षा जो उत्तर आहे त्या उत्तरापेक्षा लसावी आहे हा 4 ने मोठा असणार आहे. तर आता ते काढून घेऊ. बघा 12, 18, 32 आणि 40 यांचा लसावी काढा. किती येते, 2 चा भाग देऊ 6, 9, 16, 20. परत 2 चा भाग देऊ 3, 9, 8 आणि 10. परत 2 चा दिला किती येणार इथं, मग आता 3, 9, 4, 5. परत 2 चा दिला 2, 3, 9 इथे येणार 2, इथे येणार 5. परत 2 चा देऊ आपण तर किती येणार, मग अजून 3, 9, 1, 5. परत काय करायला लागेल आपल्याला, इथं 3 चा भाग द्यावा लागेल. तर 3 चा जर भाग दिला तर या ठिकाणी येणार किती, तर 1, इथे येणार 3, इथे 1 आहे, इथे येणार 5. परत 3 चा भाग देता येईल 1, 1, 1 आणि 5. परत 5 चा दिला तर 1, 1, 1 आणि 1. झाले. ह्या सगळ्या संख्यांचा गुणाकार करा. बघा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 दुने 180, 180 दुने 360, 360 गुणाकारामध्ये 2, 720, 720 गुणाकारामध्ये 2. 720 गुणाकारामध्ये 2 किती होणार, तर ते 144 आणि 1 0. हा काय असेल, तर या संख्यांचा लसावी असणार आहे. पण हा लसावी कधी पॉसिबल आहे, जो आपला उत्तर आहे ना तो आपल्याला 4 ने वाढवल्यानंतर, म्हणजे आपला उत्तर काय असेल तर 4 ने लहान असणार. म्हणजेच आन्सर किती येणार, 1436 हा आपला राईट आन्सर असेल. ठीक आहे, हे थोडेसे बघा की असे ट्रिकी प्रश्न विचारले जातात. 4 ने वाढवायचे म्हणजेच काय की लसावी आल्यानंतर 4 ने वाढवू नका, आणि इथंच बरेच विद्यार्थी कन्फ्युज होतात. ठीक आहे, आपला उत्तर जो आहे तो त्या लसावीपेक्षा लहान आहे ऍक्च्युली. ठीक आहे, ज्यावेळेस आपला उत्तर येणार तो 4 ने वाढवल्यानंतर लसावी होणार आहे, त्यामुळे उत्तर हा 4 ने लहान असणार आहे. तर हे असे जे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत हे क्लिअर ठेवा. जसं मागच्या या प्रश्नामध्ये सुद्धा होतं की बाकी 3 उरत आहे, बाकी 3 कधी उरणार आहे, ज्यावेळेस 3 एक्स्ट्रा असेल तरच उरणार आहेत. आणि म्हणून अशा वेळेस आपण 3 एक्स्ट्रा ऍड केले होते. या प्रश्नामध्ये आपण काय केलंय की वाढवल्यानंतर म्हणून काय करायचं, तर अशा वेळेस आपल्याला मायनस करायचं. आय होप की हे कन्फ्युजन आता दूर झाले असणार तुमचे. नेक्स्ट बघा, आता थोडेसे अजून आपण लेंदी ट्रिकी प्रश्न घेणार आहोत. थोडासा विचार करा प्रश्न वाचून झाल्यानंतर की नेमकं लसावी काढायचे किंवा मसावी काढायचे. आणि मी तुम्हाला जे 2 चिटकोड सांगितले त्याचा थोडासा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. बघा 3 मित्र आहेत ए, बी आणि सी. एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा ए किती वेळात करतोय, तर 12 सेकंदात करतोय, बी करतोय 18 आणि 20 सेकंदात सी आहे हा 20 सेकंदात पूर्ण करतो. किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा एका आरंभ बिंदूजवळ येतील. ठीक आहे, एक असा वर्तुळाकार मैदान आहे, इथून कुठून तरी चालू केलेत आणि तिघे पण धावायला सुरुवात केले तसे अँटी क्लॉकवाईज. तर काय होणार, आता तिघांचा पण वेग वेगवेगळा आहे कारण तिघांना पण वेळ लागत आहे. ठीक आहे, त्यामुळे ते सोबतच या आरंभ बिंदूपासून पाशी तर येणार नाहीयेत, पण एक वेळ तर अशी येईल किंवा काहीतरी फेरे झाल्यानंतर अशी वेळ तर येईल की तिघही जण ते सोबत येतील. म्हणजेच तो जो आपला उत्तर येणार आहे तो काय असणार आहे, तर हे 12, 18 आणि 20 या संख्यांपेक्षा जास्त टाइम असणार आहे. याचाच अर्थ काय की जो आपलं उत्तर येणार आहे तो 12, 18 आणि 20 पेक्षा मोठी संख्या असेल. आणि मग मोठी संख्या असेल तर ऑब्वियस आहे आपल्याला काय काढायचे, तर अशा वेळेस आपल्याला लसावी काढावं लागणार आहे. त्यामुळे लसावी लगेच काढून घ्या. बघा असा जर फेऱ्याचा जर प्रश्न आला, परत हे सुद्धा जर परत कन्फ्युज होत असेल तर फेऱ्यांचा जर प्रश्न आला तर अशा वेळेस तुम्हाला नेहमी लसावी काढायचा आहे. ठीक आहे, तर आता 12, 18 आणि 20 तिघांचा लसावी काढून घेऊ. 2 चा भाग देऊ 6, 9 आणि 10. परत 2 चा भाग दिला 3, 9 आणि 5. आता 3 चा भाग द्यावा लागेल 1, त्यानंतर इथे येणार 3 आणि इथे येणार 5. परत 3 चा भाग दिला तर 1, 1 आणि 5. त्यानंतर 5 चा भाग दिला तर 1, 1, 1. आता गुणाकार करू. 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 गुणाकारामध्ये 2 90, 90 गुणाकारामध्ये 2 किती होणार, तर 180. ठीक आहे,
12, 18 आणि 20 हे सगळे काय होते तर सेकंद मध्ये होते, त्यामुळे 180 आपला हा सुद्धा काय तर सेकंद मध्येच आन्सर आलाय. पण आपल्याला किती मिनिटानंतर म्हटले तर मग याला या सेकंदाला 60 ने भाग दिलं तर मिनिटामध्ये कन्वर्ट होईल. 180 म्हणजेच काय 60 त्रिक 180, त्यामुळे हे होणार किती तर 3 मिनिट होणार आहे. आन्सर काय असेल आपलं तर 3 मिनिट हा फायनल आन्सर असेल. असाच एक पुढचा प्रश्न आहे तर बघा, एक घंटा दर 18 मिनिटांनी वाजते, दुसरी घंटा 24 मिनिटांनी, तिसरी घंटा 32 मिनिटांनी. जसे ते फेऱ्याचा प्रश्न होता ना की एकाला 12 सेकंद लागतात, एका 18 ने, दुसऱ्याला मग 20 सेकंद लागत आहे. इथं पण घंटा किती वेळानंतर होत आहे तर एक 18, 24 आणि 32. सकाळी 8 वाजता तिन्ही घंटा एकाच वेळी वाजत असतील तर अन्य कोणत्या वेळी त्या एकत्र वाजतील, म्हणजे त्याच्यानंतर त्या परत कोणत्या वेळेस वाजणार आहेत. परत जर हा प्रश्न जर तुम्ही मागच्या प्रश्नासोबत जर कम्पेअर केलं तर सिमिलर प्रश्न आहे. किंवा परत मी तुम्हाला अजून यामध्ये सुद्धा चिटकोट सांगतो की फेऱ्याचा जर प्रश्न आला तर लसावी काढायचे, आणि घड्याळीची घंटा जर असा जर प्रश्न आला तरी पण तुम्हाला लसावीच काढायचं आहे. त्यामुळे लगेच लसावी काढून घेऊ. 18, 24 आणि 32 या तिघांचा पण लसावी काढा. बघा 2चा भाग दिला इथे येणार 9, 12 आणि 16. परत 2चा भाग दिला 9, 12 जागी 6 येणार, इथे येणार 8. 2चा भाग दिला तर इथं 9, 3, 4. परत 2चा देऊ 9, 3, 2. परत 2चा देऊ इथं 9, 3 आणि 1. परत यानंतर काय होणार तर 18, 24, सॉरी आपण डायरेक्ट आता ह्या संख्या लिहून घेऊ. 9, 3 आणि 1 आहे. तर 3चा भाग दिला तर तो किती येणार तर आता इथे येणार 3 आणि इथे 1, इथे 1 आहे. परत 3चा भाग दिला तर 1, 1 आणि 1. ठीक आहे, तर हे सगळे फॅक्टर्स काढलेत आपण. बघू आता गुणाकार करून काय येते तर 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36, 36 दुने 72, 72 दुने 144, 144 गुणाकारामध्ये 2, 288. ठीक आहे, 24 मिनिट, 32 मिनिट, 18 मिनिट हे सगळे मिनिटामध्ये आहे, त्यामुळे हे सुद्धा काय होणार तर मिनिटामध्येच आपला आन्सर आला. पण आता आपल्याला किती वाजता 8 वाजेच्या नंतर 288 मिनिटानंतर ते परत एकत्र वाजतील. मग आता 8च्या नंतर 288 मिनिट कसं मोजता येईल तर सोपं आहे. आधी यांना आपण तासामध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि मग ते सॉल्व्ह करायला फार सोपी जातं. बघा 288 भागाकारामध्ये 60 केला, जवळपास कितीचा भाग जाईल 6 चौ 24, 6 पंचे 30, म्हणजे 5चा तर पूर्ण भाग जाणार नाही कारण 300 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. इथं म्हणजे 4चा भाग दिला तर 6 चौ 24 किंवा एक साधा भागाकार करून बघा. 288 भागाकारामध्ये 60, 6 चौ 24, 240 उरणार किती तर हे 48 होतील. म्हणजे 4 तास पूर्ण झालेत आणि 48 मिनिट झालेत. ठीक आहे, 4 तास 48 मिनिट, 4 तास 48 मिनिट. याचाच अर्थ काय, या 8 वाजेच्या नंतर 4 तास 48 मिनिट मोजा. 8च्या पुढे 4 तास म्हणजे 9, 10, 11 आणि 12, 12 वाजून आणि 48 मिनिट एक्स्ट्रा, 12 वाजून 48 मिनिट. दुसरा पर्याय हा आपला योग्य आहे. त्यानंतर हा एक शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चर मधला बघा. परत काय दिलंय यामध्ये 51 मीटर, 85 मीटर आणि 119 मीटर लांबीचे 3 लाकूड आहेत. त्यांचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. काय करायचे आता तुकडे करायचे आहेत. प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी, जास्तीत जास्त म्हटलंय लांबी किती असेल आणि तुकडे किती तयार होतील ते काढायचे. बघा आता यामध्ये सगळं सोपी आहे अगदी काढणं. मी तुम्हाला 2 ट्रिक सांगितले, 2 चिटकोड सांगितले होते, त्याचा यूज करून तुम्हाला लसावी की मसावी लगेच काढता येईल. तुकडे करायचे आहेत म्हणजेच काय करणार तर याच्यापेक्षा या तिन्ही संख्यापेक्षा लहान आन्सर येणार, म्हणजेच काय तर मसावी काढायचे. किंवा जास्तीत जास्त असा वर्ड आलाय ना तरी पण काय काढायचंय तुम्हाला मसावी काढायचे. क्लिअर आहे, तर मसावी काढायचंय आता काढून घेऊ लगेच. 51, 85 आणि 119. बघा कोणत्या संख्येने भाग जातो, तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो आणि अशी एकच संख्या आहे ती म्हणजेच कोणती तर 17. 17 आणि 51 ला जर भाग दिला तर किती 17 त्रिक 51, इथं येणार किती तर हे 17 वजा 85 आणि इथं येणार किती तर 9, 7 7 49, 7 7 4 11. ठीक आहे, तर आता परत भाग जाणार नाही, म्हणजेच 17 मीटरचा एक तुकडा असायला पाहिजे. 17 मीटरचा काय तर एक तुकडा असायला पाहिजे असा कोणता तर एकाच पर्यायामध्ये आहे आणि तो म्हणजेच काय तर पर्याय पहिलाच. पण तुकडे होणार किती मला सांगा. जो पहिला जो लाकूड आहे तो 51 मीटरचा आहे आणि 17 मीटरचे आपल्याला तुकडे करायचे, तर ऑब्वियस आहे की 51 भागाकारामध्ये 17 किती तुकडे होणार तर 3 तुकडे होतील. त्याच पद्धतीने या 85 चे तुकडे केले तर ते 5 तुकडे होतील आणि 119 चे तुकडे केले तर 7 तुकडे होतील. म्हणजे एकूण तुकडे होणार किती 3, 5 आणि 7, 7 5 12 आणि 3 15, त्यामुळे 15 तुकडे होणार आहे. आणि म्हणून आन्सर असणार काय यामध्ये आपला तर
पहिला आहे तो पर्याय बरोबर आहे की 17 मीटरचा तुकडा असेल आणि एकूण तुकडे होणार किती, तर ते 15 तुकडे होतील. आय होप की तुमचा या टॉपिकमुळे लसावी आणि मसावी हा कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर असेल. याच्यावरचे बेसिक प्रश्न डायरेक्ट जर प्रश्न आलेत लसावी आणि मसावी, जसे शेवटचे जे प्रश्न काही 2-3 आपण घेतलेत, तर तुम्हाला आता कन्फ्युजन होणार नाही की नेमकं लसावीच काढायचे किंवा मसावीच काढायचे. त्यासोबतच लसावी आणि मसावीचा उपयोग हा बरेच कॅल्क्युलेशन्स करण्यामध्ये, बरेच समीकरणे सोडवण्यामध्ये होतो आणि याची प्रॅक्टिस भरपूर करा. त्यामुळे तुम्हाला लवकर अजून कमी वेळेमध्ये याचं उत्तर काढता येईल. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.